आकाशवाणी पुणे. मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अटल सागरी सेतू बदलत्या भारताचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आजच्या युवा पिढीनं अमृतकाळात आपलं नाव इतिहासात नोंदवलं जाईल अशी कामगिरी करावी, पंतप्रधानांचं आवाहन. साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर देण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आणि पुणे विमानतळावरच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामकाजाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून पाहणी. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारची निष्ठा देशवासियांसाठी असून एकीकडे गरिबांसाठी महाअभियान आणि दुसरीकडे नवीन महाप्रकल्पांची उभारणी अशा दोन मार्गांनी भारताचा विकास सुरू आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी मुंबईत केलं. मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई इथं अटल बिहारी वाजपेयी शिवडी नाव्हाशेवा अटल सेतूचं तसंच विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि राष्ट्रार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. अटल सेतू केवळ एक सागरी पूल नाही तर बदलत्या भारताचं प्रतीक आणि सरकारच्या संकल्पपूर्तीचा क्षण आहे. देशाच्या विकासासाठी यापुढेही संकल्पबद्ध होऊन प्रयत्न करत राहू, असं पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, जपानचे भारतातले राजदूत हिरोशी सुझुकी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खारकोपर उरण रेल्वे मार्ग प्रकल्प, दिघागाव रेल्वे प्रकल्प रेल्वे स्थानक, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बेलापूर पेंढर मेट्रो मार्ग आणि खार रोड गोरेगाव रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या सुमारे 9 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आलं. सिप्समधल्या भारतरत्नम या दागदागिने क्षेत्रासाठीच्या विशेष सुविधा क्षेत्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचाही प्रारंभ केला. राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणासह त्यांच्या उद्योजकतेला चालना देऊन त्यांचं सक्षमीकरण करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. अमृतकाळात देशाला विकसित करण्याची सुवर्ण संधी आजच्या युवा पिढीला मिळाली आहे. या संधीचा लाभ घेत युवा पिढीनं आपलं नाव इतिहासात नोंदवलं जाईल अशा दृष्टीनं कामगिरी करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नाशिक इथं 27व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारत ही लोकशाहीची जननी आहे. त्यामुळे युवकांनी मतदार नोंदणी करावी, तसंच राजकारणात सक्रिय सहभागी व्हावं आणि घराणेशाही मोडीत काढावी, असं मोदी म्हणाले. भारताच्या सध्याच्या प्रगतीचं कारण युवा शक्ती असल्याचं नमूद करून पंतप्रधान म्हणाले, आज भारत दुनिया की टॉप 5 इकोनॉमी में आया है, तो इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है. आज भारत दुनिया के टॉप 3 स्टार्टअप इकोसिस्टम में आया है, तो इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है. मेरा सबसे ज्यादा भरोसा भारत के युवाओं पर है. मेरा युवा भारत, माय भारत संगठन की स्थापना के बाद ये पहला युवा दिवस है. अभी संगठन को बने 75 दिन भी पूरे नहीं हुए हैं और 1 करोड़ 10 लाख के आसपास युवा इसमें अपना नाम रजिस्टर करा चुके हैं. इन 10 वर्षों में हमने पूरा प्रयास किया है कि युवाओं को खुला आसमान दे, युवाओं के सामने आने वाली हर रुकावट को दूर करे. देश के युवाओं को सपोर्ट करने के लिए हर क्षेत्र में एक आधुनिक डायनेमिक इकोसिस्टम तैयार हो रहा है. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुराग सिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच केंद्रातले आणि राज्यातले अन्य मंत्री उपस्थित होते. 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी युवकांनी कटिबद्ध व्हावं, असं आवाहन अनुराग सिंह ठाकूर यांनी केलं. युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राला संयोजक पद दिल्याबद्दल तसंच शुभंकर म्हणून महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींनी रामकुंड इथं जलपूजन केलं, तसंच काळाराम मंदिरात पूजा करून भजन कार्यक्रमात सहभाग घेतला. नंतर त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता करून देशातल्या मंदिर स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला.
अयोध्येतल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती काल राज्यात सर्वत्र साजरी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊंच्या जन्मगावी महाअभिषेक पूजा आणि अभिवादन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ठिकठिकाणच्या शासकीय कार्यालयांमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच अनेक शहरात बचत गटांचं प्रदर्शन, दुचाकी फेरी, युवा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. ग्रीन हायड्रोजनसारखं जैविक इंधन ही काळाची गरज बनली असून भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. पुण्याजवळच्या मांजरी इथल्या वसंतदादा साखर संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या 3ऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. देशभरातल्या कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजनसारखं इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणं आवश्यक असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. हायड्रोजनसारख्या हरित इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं स्वतंत्र अभियान हाती घेतलं असून साखर उद्योगानं त्याचा देखील फायदा घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं. साखर उद्योगाला नवनवीन संशोधन पुरवण्यात वसंतदादा साखर संस्थेचं मोठं योगदान असल्याचं गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या परिषदेचं औपचारिक उद्घाटन झालं. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अधिक चालना देण्याची गरज असल्याचं पवार उद्घाटन प्रसंगी म्हणाले. जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हानं आणि संधी या विषयावरील या जागतिक परिषदेला 27 देशांमधले 2000हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. पुण्याला नागरी विमान वाहतुकीत अग्रस्थानी आणायचं आहे असं सांगून देशाचा विकास वेगानं करण्यावर पंतप्रधान भर देत असल्याचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल सांगितलं. लोहगाव इथल्या पुणे विमानतळावरच्या नवीन टर्मिनल इमारतीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या इमारतीच्या उद्घाटनपूर्व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी काल पुणे विमानतळाला भेट दिली. विमानतळ हा त्या शहराचा चेहरा आहे. त्यातून त्या शहराची संस्कृती आणि परंपरा दिसून आली पाहिजे. म्हणूनच पुणे विमानतळाला शनिवार वाड्यासारखं रूप देण्यात आलं आहे. इथं दीपस्तंभ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल कोल्हापूर विमानतळाचीही पाहणी केली आणि विमानतळ प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांचं काल पुण्यात निधन झालं. त्या 76 वर्षांच्या होत्या. ब्रेन हॅमरेजमुळे गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर कराड इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अटल सागरी सेतू बदलत्या भारताचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आजच्या युवा पिढीनं अमृतकाळात आपलं नाव इतिहासात नोंदवलं जाईल अशी कामगिरी करावी, पंतप्रधानांचं आवाहन. साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर देण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आणि पुणे विमानतळावरच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या कामकाजाची केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून पाहणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.